हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. आजच्या व्लॉगमध्ये आपण कामात कंटाळा न येता काम पटकन कसं पूर्ण करायचं याबद्दलच्या टिप्स पाहणार आहोत. तर यातील एक जरी टिप्स तुम्हाला आवडली ना तर नक्कीच लाईक करा आणि हो, सबस्क्रिप्शन पूर्णपणे फ्री आहे. सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर इथे सकाळ झालेली आहे, माझ्या कामाला सुरुवात झालेली आहे. मी माझं सगळं आवरलंय आणि आता बेडरूम आवरतीये. तर या बेडरूममध्ये माझा मोठा मुलगा झोपतो आणि याने ही बेडरूम आवरली होती तरी देखील पाहिजे तशी आवरली नव्हती आणि म्हणून नंतर मी ही सगळी बेडशीट वगैरे झटकली, अंथरुणं वगैरे व्यवस्थित आवरून ठेवली आणि ह्या आता सुकलेल्या कपड्यांच्या घड्या घालतीये. आपण महिला बऱ्याचदा असं ठरवत असतो की आज हे काम करायचंय, उद्या ते काम करायचंय, आज मी किचन आवरेन, आज मी कपाट आवरेन. पण आपण ठरवतो आणि ती कामं काहीतरी कारणामुळे लांबली जातात किंवा ती उद्यावर पडतात आणि म्हणून असं काम उशिरा होऊ नये किंवा त्या कामाचा भार पुन्हा एक्स्ट्रा वाढू नये त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर याच्या छोट्या टिप्स मी तुम्हाला सांगते. जसं की जे काम काही 5 मिनिटामध्ये होऊ शकतं ना, तर ते लगेचच करून टाकायचं. जसं की कोणाला बर्थडे विश करायचं आहे, कोणाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे, तर ते लगेचच्या लगेच जर आपण केलं ना, तर पटकन ती कामं उरकतात आणि या कामाला फक्त 5 मिनिटं लागतात. त्यामुळे ही कामं लांबणीवर अजिबातच ठेवायची नाहीत. बऱ्याचदा असं होतं, "अरे, हे तर 5 मिनिटाचं काम आहे, हे मी नंतर करतो किंवा नंतर करते." पण त्याच नंतरला अंतर असतं आणि याच अंतरामुळे वेळ वाढत जातो आणि आपल्या वेळेचं पूर्णपणे नियोजन फिसकटून जातं. आणि आता दुसरी महत्त्वाची टीप, जे काम एकदाच करायचंय ते काहीच प्लॅन किंवा विचार न करता डायरेक्ट कामाला सुरुवात करायची. डायरेक्ट ते काम करायला घ्यायचं. जसं की आपण कडू औषध गटकन पिऊन टाकतो, त्याचा फार काही जास्त विचार करत नाही. तसंच असतं कामाचं देखील. काम देखील आपण नंतर करतो किंवा मग 5 मिनिटानंतर करते, 10 मिनिटानंतर करते, थोडीशी रेस्टच घेते. असं जर म्हटलं ना, तर त्या कामाला थोडा-थोडा करत भरपूर उशीर झालेला असतो. आणि आता हा उशीर होण्यामागे आणखीन एक दुसरं महत्त्वाचं कारण आहे, काही महत्त्वाचे गॅजेट्स. तर हे जे काही महत्त्वाचे गॅजेट्स आहेत ना, तर ते आपल्या हाती आले जसं की मोबाईल आपल्या हाती आला, की आपण थोडंसं WhatsApp चेक करतो. त्याच्यानंतर सोशल मीडियावरती जातो. तिथे थोडासा आपण टाईमपास करतो. पण हे सगळं करत असताना आपला वेळ हातातून कसा निसटतोय ते आपल्याला अजिबातच त्याचं भान राहत नाही. आणि म्हणूनच हळू करत भरपूर उशीर होतो आणि एकदा का कामाचा वेळ निघून गेला, की नंतर ती कामं करायला फार कंटाळा येतो. आणि म्हणूनच सकाळच्या वेळेला टाळाटाळ न करता डायरेक्ट कामं करायची सवय लावायची आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा जो फोन आहे ना, अजिबात हातामध्ये सकाळी तरी आपण घ्यायचा नाही. आता तिसरी महत्त्वाची टिप. बऱ्याचदा असं होतं, की जे काम नेहमी करायचंय तेच काम आपल्याला करायला आवडत नाही. जसं की रोज-रोज स्वयंपाक करणे, झाडलोट करणे, धुणी-भांडी करणे किंवा मग नाश्ता वगैरे बनवणे. तर ही जी कामं आहेत ना, रोज-रोजचीच असतात आणि म्हणून आपल्याला त्या कामाचा कंटाळा यायला लागतो. मग अशा वेळेस आपण काय करायचं? जे काम आपल्याला आवडत नाही, तेच काम आपल्याला आवडतंय, असं म्हणूनच काम करायला सुरुवात करायची. आता ते काम केल्यामुळं काय फायदे होणार आहे, ते देखील आपण आठवलं पाहिजे. बऱ्याचदा काम सोडून द्यायच्या आधी ते काम का चालू केलेलं आहे, ते आपण आठवलं पाहिजे. जेव्हा आपण एखादं काम पूर्ण करतो, तर त्यासाठी आपणच आपल्याला छोटीशी शाबासकी दिली पाहिजे. बरं, कामाचा कंटाळा येतो, तर त्यावेळेस असा विचार करा, की अचानक जर एखादे पाहुणे आपल्या घरी आले आणि इतका सगळा पसारा आणि अस्ताव्यस्त घर बघून कसं वाटेल? तर त्याऐवजी मी पटापट हे घर आवरते आणि मग पाहुणे जरी आले, नीटनेटकं घर जर बघितलं, तर त्यांना देखील छान वाटेल आणि आपल्याला देखील मनाला समाधान वाटेल. तर अशा पद्धतीने असे काल्पनिक विचार देखील आपण करायला पाहिजेत आणि त्यानुसार आपण आपली कामं झटपट उरकली पाहिजेत. आता इथेच बघा ना, पीठ भरत असताना माझ्याकडनं थोडंसं पीठ सांडलं आणि हेच पीठ मी ओल्या कपड्याने न पुसता सुक्या कपड्याने मी ते व्यवस्थित जमा केलं आणि मग ते झटकून दिलं. जेव्हा मी ही लादी पुसेल तेव्हा हे पूर्ण काम म्हणजे हे जे किचन आहे ते स्वच्छ होईल. आता जर मी ओल्या कपड्याने ते किचन पुसलं असतं तर लादीवरती पिठाचा चिकटपणा राहिला असता आणि म्हणूनच कोरड्या कपड्याने पुसून मग लादी पुसणं नेहमी फायदेशीर राहतं.
आता पुढची महत्त्वाची चौथी टिप, कंटाळा का येतो, कधी येतो, कशा प्रकारे काम केल्यावर येतो, हा जर आपण पॅटर्न शोधून काढला ना, की मग आपलं काम सोपं झालंच समजा. बऱ्याचदा असं होतं, की काम करताना कंटाळा येतो. अशा वेळेस मी काय करते, तर गाणी वगैरे, म्युझिक वगैरे लावून ते काम करते किंवा मग टीव्हीवरती इंडियन आयडल अशा प्रकारचे गाणे लावते, शो बघते. तसं बघायला गेलं तर काम करत असताना एखादी फेरी हॉलमध्ये होतेच होते आणि थोडेसे सीरियलचे काही भाग आपल्याला पाहायला देखील मिळतात. अशामुळे काय होतं, आपली मानसिक स्थिती बदलते आणि काम करण्याचा कंटाळा पूर्णपणे निघून जातो आणि काम करण्यामध्ये इंटरेस्ट येतो. घरातील कामं करत असताना आपण वेगवेगळ्या स्किल देखील शिकून घेणं गरजेचं आहे. बऱ्याचदा असं होतं, की बऱ्याच घरामध्ये मेड वगैरे नसतात. अशा वेळेस हाउसवाईफला सगळी कामं करावी लागतात आणि त्या कामाचं बर्डन कुठेतरी त्या हाउसवाईफवर येतं. अशा वेळेस हे जे गॅजेट आहेत ते आपल्याला फार हातभार लावतात. जसं की वॉशिंग मशीन, मिक्सर, डिशवॉशर त्यासोबतच वेगवेगळ्या प्रकारचे व्हॅक्यूम क्लीनर आहेत. तर हे जे गॅजेट आहेत ना, ती कामं आपली सोपी करायला मदत करतात आणि म्हणून बऱ्याचदा आपण या गॅजेटचा देखील वापर केला पाहिजे. यामुळे काय होईल, आपल्याला कंटाळा येणार नाही आणि आपली कामं देखील झटपट उरकतील. सगळ्यात महत्त्वाची शेवटची 5वी टिप. छोट्या कामासाठी आपण नक्कीच वेळेवर लक्ष ठेवलं पाहिजे. जे काम नेहमीच करावं लागणार आहे, त्यासाठी आपल्या मनस्थितीवर देखील जास्त लक्ष ठेवलं पाहिजे. उगाचच चिड करून, जास्त ताण वगैरे घेऊन हे जे काम आहे कंटाळवाणं अजिबातच नाही केलं पाहिजे. उलट हे काम करण्यासाठी आपलं जे मन आहे ते आनंदी असलं पाहिजे. मस्त हसत-खेळत ही जर कामं केली ना, काम करण्याचा आपल्याला अजिबातच कंटाळा येत नाही. कामं तर घरातली करायची आहेत, पण ती चिड करून, याच्या त्याच्यावर ओरडून, रागवून जर कामं केली ना, घराची मनःशांती देखील बिघडली जाते आणि घर उगाचच उदास वाटायला लागतं आणि म्हणून हसत-खेळत, गाणी ऐकत, मुलांशी गप्पा-गोष्टी करत कामं केली पाहिजेत. आता इथे माझा मुलगा शाळेत चाललेला आहे. त्याला हवे होते ₹50 आणि ते ₹50 त्याने कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलेला आहे. तर त्यासाठी त्याला तिथे भरायचे होते. तर त्याला ते पैसे दिले आणि आता तो गेलेला आहे शाळेत. त्याला मी आता बाय करतीये. आता घरातली जी मंडळी आहे, शाळेत जाणारी, कॉलेजला जाणारी, कामावर जाणारी, ती एकदा का बाहेर पडली ना, त्यानंतर घरातली गृहिणी थोडीशी निवांत होते आणि मग अशा वेळेस जी शिल्लक राहिलेली जी कामं आहेत, ती आपण निवांतपणे करू शकतो. याच निवांत वेळेमध्ये आता मी थोडीशी डस्टिंग वगैरे करून घेते आणि मग लादी वगैरे पुसून घेते. निवांत वेळेमध्ये अशा घराचा एखादा कोपरा किंवा मग टीव्ही वगैरे असं आपण साफ करू शकतो, डस्टिंग वगैरे करून घेऊ शकतो. हीच कामं करत असताना थोडंसं आपण म्युझिक वगैरे लावून मैत्रिणींशी गप्पा-गोष्टी करून बऱ्याचदा ही कामं हलकी-फुलकी आणि आनंददायी करू शकतो. आता आजच्या व्लॉगमध्ये आपण कामात कंटाळ न येता कामं पटकन कशी पूर्ण करावेत हे गृहिणींसाठी खूप महत्त्वाच्या टिप्स दिल्या. आता महत्त्वाच्या टिप्स आहेत मुलांसाठी. आता परीक्षेचं सीझन सुरू झालेलं आहे म्हणजे परीक्षा सुरू झालेल्या आहेत. युनिट जवळ आलेली आहे. मुलांवर देखील भरपूर बर्डन असतं आणि अभ्यास वेळेत पूर्ण करून परीक्षेमध्ये छान मार्क्स देखील त्यांना आणायचे असतात आणि म्हणून मुलांना देखील आपण ही सवय लावली पाहिजे. तर माझ्या या आधीच्या व्लॉगमध्ये मुलांनी अभ्यास कसा करावा, अभ्यासात गोडी निर्माण होण्यासाठी कोणत्या-कोणत्या महत्त्वाच्या टिप्स आहेत, त्या फॉलो केल्या पाहिजेत, त्याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. तो तुम्ही नक्कीच पाहू शकता. त्याचा देखील तुम्हाला फार उपयोग होईल. ज्यावेळेस आपण कामं करत असतो ना, तर त्या कामांची आपल्या डोक्यामध्ये लिस्ट तयार असली पाहिजे. जसं की सगळ्यात महत्त्वाची कामं कोणती आहेत, तर ती कामं आपण सगळ्यात आधी केली पाहिजेत. जसं की मुलांना शाळेत जायचं असतं, बऱ्याच जणांना ऑफिसला जायचं असतं, कॉलेजला जायचं असतं, तर त्यांचे नाश्ते आणि टिफिन वेळेत होणं गरजेचं आहे आणि म्हणून त्या कामांना आपण अधिक प्राधान्य दिलं पाहिजे. ती कामं पटकन झाली पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं सकाळी जर तुम्ही उठलात ना, तर सगळीच कामं फार वेळेवर होतात आणि वेळेचं नियोजन देखील साधता येतं. अजिबात आपली चिडचिड होत नाही आणि कामं देखील वेळेवर सगळीच पूर्ण होत असतात. तर इथे मी माझं डेली रुटीन शेअर करत स्वयंपाक देखील इथे मी आता करतीये. तर आज स्वयंपाकामध्ये आहे शेवग्याची आमटी आणि गरमागरम भाकरी. तर सकाळचं थोड्याशा चपाती वगैरे शिल्लक असल्यामुळे आज मी फक्त एकच भाकरी केलेली आहे आणि आता तीच भाकरी मस्तपैकी मोठी बनवून आता तिला मी शेकत आहे. तर इथे आमटीमध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि भाकरी मस्तपैकी आता खमंग अशी खरपूस भाजून घेते.
घर नीटनेटकं व्यवस्थित असेल ना, आपोआप आपल्या मनाला समाधान मिळतं आणि हे समाधान मिळवण्यासाठी आपल्या मनाची मनस्थिती देखील आनंदी असणं गरजेचं आहे आणि हे सगळं करत असताना सगळी कामं आपल्यालाच करावी लागतात. ही कामं कोणी दुसरी करणार नाहीत. मग उगाचच चिडचिड का करायची? मस्तपैकी आनंदात राहत, गप्पा गोष्टी करत, मैत्रिणीशी गप्पा गोष्टी करत, गाणे ऐकत तुम्ही ही कामं झटपट करू शकता आणि तितक्याच व्यवस्थितपणे करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक काम करत असताना एका वेळेला एकच काम करायचं. एका वेळेला 2 ते 3 कामं जर करायचा प्रयत्न केला ना, तर त्या कामामध्ये देखील भरपूर अशी गडबड गोंधळ होते. कुठलंच काम व्यवस्थित होत नाही आणि म्हणून काम करत असताना त्या कामामध्ये व्यवस्थितपणा असणं देखील गरजेचं आहे. तर चला कामं करत असताना बऱ्याचशा टिप्स तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत आणि त्याचा उपयोग नक्कीच तुम्हाला होईल. तर इथे बोलता-बोलता बरीचशी कामं देखील मी उरकलेली आहेत. स्वयंपाक झालेला आहे आणि आता ही जी सिंकमध्ये जी भांडी पडली होती, ती देखील आता झटपट घासून घेते. रात्री जी घासून ठेवलेली जी भांडी होती बास्केटमधली, तर ती सगळी लावून घेतली, बास्केट रिकामी केली आणि आता हा सिंकमधला जो पसारा आहे, तो देखील व्यवस्थित करून घेते. बऱ्याचशा घरामध्ये मेड असतात ज्या घरकामाला मदत करत असतात. पण ज्यांच्याकडे मेड नाही जसं की माझ्याकडे मेड वगैरे काही नाहीये. तर सगळीच कामं आपल्यालाच करावी लागतात आणि ही सगळी सकाळपासून ते दुपारपर्यंतची कामं करत असताना अतिशय धावपळ आणि तारेवरची कसरत होते. आता ही तारेवरची कसरत आपण गृहिणी म्हणून तर करतो, पण ज्या महिला ऑफिसला जातात, जॉबला जातात, तर त्यांची भरपूर धावपळ होत असेल, तरी देखील त्या तितकंच आनंदाने ती कामं पार पाडतात. हे देखील आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तर असो, आजचं मी सकाळपासून ते दुपारपर्यंतचं रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे. सगळं शेअर करत असताना आता इथे माझ्या मनातल्या बऱ्याचशा गोष्टी मी तुमच्याशी सांगितलेल्या देखील आहेत. तर ह्या गोष्टी जर तुम्हाला पटल्या असतील, टिप्स आवडल्या असतील, तर नक्कीच लाईक करा. तर आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.